महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आकाशवाणी चौकातील जिल्हा पक्ष कार्यालयात अजितदादा पवार यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी यावेळी साजरी करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पुष्पहार अर्पण करत यावेळी अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादीचे कार्यालयीन सरचिटणीस वायस महाजन सर यांनी उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या कर्तृत्वाचे योगदान यावर मार्गदर्शन केले व अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा दिला। यावेळी संपूर्ण सभागृह स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या आठवणीने भारावून गेले होते। 20-23 जून कालामध्ये त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेत्याचं काम केलेलं आहे। त्यांच्या या कार्यात ग्रामीण शहरी याप्रमाणे रस्त्यांचा विकास, पाणीपुरवठा व्यवस्था, अधिक सक्षम औद्योगिक गुंतवणूक चालना दिले, सिंचन प्रकल्प अशा अनेक कार्य त्यांनी राबवलेली आहे। म्हणून उपक्रमांना प्राधान्य देणारे प्रशासकीय निर्णय क्षमता, कार्यक्षमता, त्याचप्रमाणे विकास दृष्टिकोन यामुळे त्यांना दादा म्हणून अजितदादा म्हणून नाव प्रसिद्ध झाले। ते जनमानसाच्या मनामध्ये त्यांना अजितदादा एकत्वाला अजितदादा असं म्हणायचे। त्यांना राजकीय वर्तुळात तसेच असामान्याचे प्रेमाने त्यांना अजितदादा असं म्हणतात जात होते। असे ते परिश्रम, शिस्तबद्ध विकास, सांगतीच्या गोष्टी पूर्णत्वाला देखील अखंड धडपडीमुळे त्यांना महाराष्ट्र राजकारणात एक ठसा उमटवला। अजित अनंतराव पवार दिनांक 24 जानेवारी 2020 रोजी बारामती जिल्हा पुणे येथे अपघाती निधन झाले। असे आमचे अजितदादा महाराष्ट्राचे एक नेता, मित्रांनो, त्यांच्यासारखा नेता न होणे। आसमान को नींद आए तो उसे सुलाए कहा, आसमान को नींद आए तो उसे सुलाए कहा, जमीन को मौत आए तो उसे दफनाए कहा। अजितदादा तुम इस दुनिया से चले गए तो हम महाराष्ट्र के लोग आपको अभी ढूंढेंगे कहा। ढूंढना है तो आसमान की बुलंदी पर नाम है उनका, आसमान की बुलंदी पर नाम है उनका, चांद सितारों की जमीन पर मुकाम है। अभी वहां ये चांद सितारों की जमीन पर मुकाम है उनका और पूरा महाराष्ट्र में जहान है। तो जहान है सर्व स्वर्ग आदि आदि भाई देखो जहान का अर्थ क्या बोलो, जहान है उनका जग कर्तृत्व है। आणि या कर्तृत्वाला आज आपण मुरगाळा जाता है। राजविंद होते, राजकारणाचे राजविंद हे अतिशय प्रभुत्व होतं। ते उभे राहिले की सर्व कार्यालयातील सर्व जनता दलांनी सर्व नोकरवर्ग खटकतात की आता दादा काय करतील काय। इतका प्रभाव होता। राजविंद होते, दिसायला अतिशय स्वाद सुंदर होते, राजविंदामध्ये अतिशय सुंदर दिसणारा माणूस। अशा पद्धतीने त्यांनी फूल मुरझाया जाता है, उसकी खुशबू बनी रहती है। आदमी चला जाता है लेकिन उसकी यादें बनी रहती है, उसकी यादें बनी रहती है। या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश सरचिटणीस एजाज मलिक, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यालयीन जिल्हा सरचिटणीस वायस महाजन सर, जिल्हा समन्वयक विकास पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंगला पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजर पठाण, ज्येष्ठ कार्यकर्ते विलास भाऊसाहेब पाटील, युवक महानगर जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, युवक प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील, माजी नगरसेवक राजू मोरे, माजी नगरसेवक जिल्हा सरचिटणीस
सुनील माळी, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष गिरीश सांगडे वंजारी, सुहास चौधरी, संजय जाधव, जयप्रकाश चांगरे, जिल्हा उपाध्यक्ष मोहसिनभाई शेख, कार्यालयीन मंत्री सतीश चव्हाण, फराह शेख आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व नियोजन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यालयीन सरचिटणीस वायस महाजन सर यांनी यावेळी केले होते. तसेच यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कार्यालयाच्या आवारात पदाधिकाऱ्यांतर्फे यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आले. यावेळी अमर रहे अजितदादा अमर रहेच्या घोषणाही देण्यात आल्या. तसेच यानंतर जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गरजू रुग्णांना फळं वाटप या प्रसंगी करण्यात आले. त्यानंतर जळगाव शहरातील श्रीराम माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते स्वर्गवासी अजितदादा पवार यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी यावेळी साजरी करण्यात आली. Hello guys, please like, comment and subscribe our channel.